स्वयंभू रूपाने प्रगट झालं आणि तुम्ही सर्व गुळूंच्या ग्रामस्थांनी सर्वांनी मिळून एक खूप सुंदर असं स्थान या ठिकाणी निर्माण केलेलं आहे. अरे शनुदेवासारखा कृपाळू दैवतच नाही, तसं दिसायला तसं सगळेजण घाबरतात, पण जर भक्ती भावनेने या ठिकाणी शनिदेवाची सेवा केली तर तुम्हाला काही कमी पडणार नाही, तुमच्या जीवनामध्ये संकट येणार नाही. अंतरला संसारा न देखती गर्भवास कधी दास विष्णूचे विसंबेना माता बाळा तैसा लळा पाळावा न देखती गर्भवास कधी दास विष्णूचे त्रिभुवनी ज्याची सत्ता तुकया रक्षिता झालिया न देखती गर्भवास कधी दास विष्णूचे समचरण सरोजम सांद्र नीलांबुदांबम जगन्निहित पाणी मंडलम मंडलानां तरुण तुलसीमालां कंदरं कंजनेत्रं सदैवमनहासं विठ्ठलं चिन्तयामि. प्रथम नमन पांडुरंगा पांडुरंगा गुरु प्रथम नमन दुसरे चरण संदाज्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबा सद्गुरुदास तुकाच यांच्या गावी केला वाचताय सदास अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदम भोज तेजस स्फुर्तिक प्रदेश मुदिंद्रादिदेवे सदा स्तूयमानं
समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम् ओम नमो ज्ञानेश्वरा 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 करुणाकरा दयाळा करुणाकरा दयाळा दयाळा तुमचा अनुग्रहाला चलो तुमचा अनुग्रहाला चलो तुमचा अनुग्रहाला चलो ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी तुझ्या मंदिरी आर्त जीवास तृप्ती तुझ्या दर्शनी लोक स्वानंद घेते श्रुती धन्य झाल्या तुझे गीत गाता तुझ्या पायरीसी सदा नम्र माता जया पूजिले आदरे पांडुरंगी विमानस्थ केले प्रयाण प्रसंगे तनो मानवी दिव्य रूपीच केले न त्यागिता ती दिव्य लोकास नेले तुका तो हातोची परब्रह्म प्रकाशी जळी रक्षिले निर्जीव कागदाशी सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी नका करू अभे शरणा
शरण शरण हनुमंता तुम्हा आलो रामदूता काय भक्तीच्या त्या वाचा मज दावाव्या सुबटा अनुसरे तो अमर झाला अंतरला संसारा न देखती गर्भवास कधी दास विष्णूचे प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग देवमान्य संतमान्य वारकरी मान्य जगतमान्य भक्ती ज्ञान वैराग्य याचं मूर्तिमंत स्वरूप भागवत धर्माच्या मंदिराचा पवित्र कळस याच्यावत भूतलावर जन्माला आलेल्या प्रत्येक जीवाचं कल्याण व्हावं म्हणून आपला देहाखंड जिजवणारे जगाच्या कल्याणासाठी आपल्या संसाराची राखरांगोळी करून दुःखाच्या सगरात बुडत असलेल्या जीवाला परमेश्वर प्राप्तीचा मार्ग दावणार विश्व उद्धाराचं स्वप्न मनाचे बाळगून अखिल मानवजातीच्या कल्याणासाठी आपलं सबंध जीवन समर्पित करणारे जगद्गुरु तुकोबाराय यांचा हा 4 चरणाचा अभंग असून या अभंगाद्वारे कोणत्या मार्गाने चालल्यानंतर या मानवी जीवनाचं सार्थक होतं याचं यथार्थ दिग्दर्शन करणारा अभंग म्हणजे आजचा अभंग विठाला विठाला आज शनी अमावस्येच्या निमित्ताने श्री स्वयंभू शनी देवस्थान बाबळवंश श्री क्षेत्र गुळुंचे तालुका पुरंदर जिल्हा पुणे श्री क्षेत्र गुळुंचे आजपर्यंत काटेबारस या नावाने ओळखीचं होतं संबंध महाराष्ट्रभर नाव आहे गुळुंच्याची काटाबारस म्हणजे महाराज सगळीकडे त्याची चर्चा आज त्याच श्री क्षेत्र गुळुंचे मध्ये श्री स्वयंभू शनी देवस्थान या ठिकाणी आहे आणि स्वयंभू स्थान आहे ही भूमी पवित्र आहे हे क्षेत्र पवित्र आहे ही जागा पवित्र आहे ऐका ऐका आणि या पवित्र ठिकाणी आपण आलात ना शनी अमावस्या आहे त्या निमित्ताने मला वाटतं पहिलंच वर्ष आणि स्वयंभू शनी देवस्थान या ठिकाणी स्वयंभू रूपाने प्रगट झालं आणि तुम्ही सर्व गुळुंचे ग्रामस्थांनी सर्वांनी मिळून एक खूप सुंदर असं स्थान या ठिकाणी निर्माण केलेलं आहे. अरे शनुदेवासारखा कृपाळू दैवतच नाही, तसं दिसायला तसं सगळेजण घाबरतात, पण जर भक्ती भावनेने या ठिकाणी शनिदेवाची सेवा केली तर तुम्हाला काही कमी पडणार नाही, तुमच्या जीवनामध्ये संकट येणार नाही, तुमच्या जीवनामध्ये साडेसाती राहणार नाही. असं हे शनी देवस्थान आज या ठिकाणी शनी अमावस्येच्या निमित्ताने भव्य दिव्य स्वरूपाचा सोहळा, 1 दिवसाचा हा सोहळा या ठिकाणी समस्त गुळुंचे कर्नलवाडी यांनी या ठिकाणी आयोजन केलेलं आहे. त्याच्यामध्ये विशेषतः माझे जिवलग मित्र आदरणीय, मी शेवटी बोलणारच आहे, आदरणीय पंकज महाराज निगडे ज्योतिषाचार्य आणि कीर्तनकारही आहेत ते चांगले. या ठिकाणी त्यांनी मला हे निमंत्रण दिलं. खूप त्यांचा अट्टहास, एवढी श्रद्धा आहे शनी भगवंतावर. अरे कोणत्या देवावर किती श्रद्धा असावी हे एखाद्या भक्ताकडे पाहिल्यानंतर कळतं, तसंच शनी देवावर किती श्रद्धा असावी हे माझ्या पंकज महाराजांकडे पाहिल्यावर कळतं. खूप मोठ्या श्रद्धेने भावनेने महाराज कोण आजच्या जगामध्ये इतक्या श्रद्धेने सेवा करतंय. सकाळी 5 वाजता तो माणूस उठतो आणि या ठिकाणी शनिदेवाची सेवा करण्यासाठी या ठिकाणी येत असतो, या शनी मंदिराच्या ठिकाणी येत असतो. 5 वाजता उठून सकाळी. आजच्या कलियुगामध्ये कोण अशी भक्ती करताय महाराज, जे काय करायचे आणि खऱ्या अर्थाने पुण्यवान ही सेवा त्यांच्याकडून आणि तुम्हा ग्रामस्थांकडून या ठिकाणी घडत आहे. खूप मनापासून या ठिकाणी धन्यवाद. पहिल्याच वर्षी कार्यक्रमाला एवढा मोठा सहभागी वाटलं नव्हतं मला की एवढा मोठा हा सोहळा होईल पहिल्याच वर्षी, पण पाहणावं एक आगळं वेगळं चैतन्य या ठिकाणी निर्माण झालेलं आहे. शनिदेवांचीच कृपा आहे. आणि विशेष म्हणजे दुसरं की पारा मारुती या ठिकाणी आहे.
पाऱ्याची मारुतीची मूर्ती आहे. मूर्ती छोटीच आहे पण तिचं वजन 11 किलो आहे. एका हाताने उचलत नाही ती. आणि आगळं वेगळं चैतन्य या ठिकाणी त्याच्यामध्ये आहे. या स्वयंभू शनी देवस्थानकडे पाहिल्यानंतर माझ्या तर अंगावर शहारेच आले महाराज. ती पाऱ्याची मूर्ती पाहिल्यानंतर मूर्ती छोटीच आहे पण ती एका हाताने उचलत नाही. 11 किलोची मूर्ती आहे. पारा म्हणजे साधा आहे का? 1 किलो पारा 1 लाख रुपयाला असतो. 11 किलोची ती मूर्ती आहे छोटीशी. मला सांगायचं मूर्त की ती भारतामध्ये अशी मूर्ती तरी मी आजपर्यंत पाहिली नाही. संबंध भारतामध्ये अशी एकमेव मूर्ती आणि ती खूप लांबून खूप मोठ्या माणसांकडून इथपर्यंत येऊन पोचली. ती जागा पवित्र आहे म्हणून मला वाटतंय आदरणीय बाणा सुतार सर यांनी ती मूर्ती देऊ केली. बरोबर ना? हां, सरांनाही मनापासून या ठिकाणी धन्यवाद. तुम्ही सगळे गुळूंचे ग्रामस्थ मोठ्या श्रद्धेने भावनेने शनिदेवाची या ठिकाणी सेवा करता, दर्शनासाठी येता. आज ही सुरुवात झालेली आहे पण एक दिवस काटे बार्शीच्या निमित्ताने, भगवान ज्योतिबाच्या निमित्ताने या क्षेत्राला श्री क्षेत्र म्हटलं जातंच, परंतु या शनिदेवाच्या, स्वयंभू शनिदेवाच्या रूपाने आणि भगवान मारुतीच्या कृपाने, पारा मारुतीच्या कृपाने एक आगळं वेगळं नाव या परिसरासाठी असेल, श्री क्षेत्र गुळूंच्यासाठी असेल, या पंचक्रोशीसाठी असेल. आज सुरुवात झाली. खूप आनंद वाटला. खूप गोड कार्यक्रम या ठिकाणी तुम्ही केलात आणि तुम्ही सगळ्यांनी सहभाग दिला. सर्वांना मनापासून धन्यवाद. आज शनी अमावस्या आहे आणि त्यानिमित्ताने 2 पावलं टाकत तुम्ही इथं आलात ना. अहो, खूप पुण्याचं काम केलं बरं का. अरे 2 पावलं टाकत तुम्ही शनीसाठी, शनिदेवासाठी इथं आलात ना. अरे तुमच्या संकटाच्या वेळी हजारो पावलं टाकत माझा शनिदेव तुमच्या पाठीशी उभा राहील. शनिदेव तुमच्या पाठीशी उभा राहील. एक सांगू तुम्हाला, लाकडाची अवजारं बनवण्यासाठी सुतार लागतो, लोखंडाची अवजारं बनवण्यासाठी लोहार लागतो, मातीचा घडा बनवण्यासाठी, मातीचं भांड बनवण्यासाठी कुंभार लागतो, सोन्याचे अलंकार बनवण्यासाठी सोनार लागतो. तसे जीवनामध्ये आलेली संकट, जीवनामध्ये आलेली साडेसाती घालवण्यासाठी शनी देवाचीच भक्ती करावी लागते. शनी देवालाच प्रसन्न करावं लागतं. असं हे दैवत आहे आणि खूप मोठा. अनेक देवतांना काय उपमा असतील पण न्यायाधीश म्हणून माझ्या शनिदेवाला संबोधलं जातं. न्यायाधीश आहे, सगळ्यांचं न्याय करणारा, प्रत्येकाचा कर्माचा हिशोब चुकता करणारा देव म्हणजे शनिदेव. आणि अशा त्यांच्या या शनी अमावस्याच्या निमित्ताने या देवस्थानने अतिशय भव्य दिव्य स्वरूपाचा हा सोहळा आयोजित केलेला आहे. सर्वांना मनापासून या ठिकाणी धन्यवाद. नाना पुढे या. कीर्तन समरंगणामध्ये मला साथ करणारी सगळी माझी प्रेमाची मंडळी आज या ठिकाणी उपस्थित आहेत. हरिभक्त परायण पकवाजाची साथ मला करणारे आमच्याच परिसरातील गोड व्यक्तिमत्व श्रीनाथ महाराज गाडवे. खूप गोड त्यांनी वाजवलेलं लागतं असं या ठिकाणी माझे श्रीनाथ महाराज गाडवे या ठिकाणी उपस्थित आहेत. खूप लांबून आलेले आहेत. महाराजांना मनापासून धन्यवाद. इकडं आमचे नारायण महाराज रेणुशे, गोड कोकिळासारखा आवाज आहे ज्यांचा, ते उपस्थित आहेत. आमचे रामभाऊ महाराज लकडे या ठिकाणी उपस्थित आहेत. माझे रामभाऊ महाराज आहे, खूप गोड माणूस, स्वभावाने गोड आणि गुणही तितकेच गोड. रामभाऊ महाराजांना खूप मनापासून धन्यवाद. दुसरे माझे सुरेश महाराज पवार, खूप गोड. आणि या परिसरामध्ये आल्यानंतर माझे सुरेश महाराज साथीसाठी असतात. सुरेश महाराजांना मनापासून या ठिकाणी धन्यवाद. बलभीम महाराज गायकवाड, मला वाटतं 20 किलोमीटरवर सायकलवर आलेत बरं का. कुठेही कीर्तन असू द्या, हा माणूस सायकलवर प्रवास करतो पण इतका गोड आवाज आहे माझ्या बलभीम महाराजांचा. खूप मनापासून या ठिकाणी धन्यवाद. बरोबर ना? त्याचबरोबर निखिल महाराज कदम या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्व निखिल महाराज खूप गोड माणूस महाराज, अगदी वारकरी संप्रदायाच्या प्रत्येक आचारसंहितेने आपलं जीवन जगणारे व्यक्तिमत्व म्हणजे आमचे निखिल महाराज कदम या ठिकाणी उपस्थित आहेत. खूप मनापासून सर्वांना धन्यवाद. आपण सर्वजण मोठ्या संख्येने आलात, सर्वांना धन्यवाद. चौबदार महाराज आहेत, विनयकरी महाराज आहेत, सर्वांना धन्यवाद. थोडा वेळ मी बोलणार आहे, आजची वेळ होती एक 15-20 मिनटं, 25 मिनटं मी बरोबर बोलतो आणि थोडक्यात 8, 8:15 मी बरोबर थांबतो. जास्त वेळ तुमचा घेणार नाही. महाप्रसादही आहे. आजचं कीर्तन हे
एक आदरणीय पंकजी महाराज निगडे यांनी एका मित्राला दिलेला हा निरोप आहे. आमच्या दोघांचं शिक्षण एकत्र झालं. आज ना पैशासाठी आलोय ना कुठल्या लोभासाठी आलोय. या ठिकाणी माझ्या मित्राने मला हाक दिलेली आहे आणि मित्राच्या कार्यासाठी आपलंही थोडासा खारीचा वाटावा असावा या उदात्त हेतूने आज सेवा करण्यासाठी आलो. विठाला, विठाला. माईक सिस्टीम खूप सुंदर आहे. आमचे साईल महाराज आखाडे या ठिकाणी उपस्थित आहेत. बाल कीर्तनकार आर्यन महाराज गोरड या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्वांना मनापासून या ठिकाणी धन्यवाद. थोडा वेळ बोलतो, कधी कीर्तन संपलं तुम्हाला कळून देणार नाही. सर्व अंगाचे कान करून श्रवण करायचे. विठाला, 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 ग्रामस्थांनी केलंय. आज आपल्या या कार्यक्रमाचं थेट प्रक्षेपण आणि शूटिंगचं काम जे करत आहेत बाळू मामाच्या नावानं चांग भलं चॅनलचं नावही किती सुंदर ठेवलंय माझ्या कुलाल महाराजांनी. खूप मनापासून तुम्हाला धन्यवाद. महाराष्ट्रातील एक गाजलेलं चॅनल बाळू मामाच्या नावानं चांग भलं असे माझे कुल्लाळ महाराज अनेक ठिकाणी जाऊन आध्यात्मिक कार्यक्रमांचं शूटिंग ते करत असतात. खूप मनापासून धन्यवाद. अनेक व्ह्यूज त्यांच्या चॅनलला असतात. आवर्जून आपण सुद्धा बाळू मामाच्या नावानं चांग भलं हा चॅनल आवर्जून पाहत जा. सबस्क्राईब करायला विसरू नका आणि घंटी दाबायला मात्र विसरू नका. सर्वांना मनापासून या ठिकाणी धन्यवाद. अनमोल किमतीचा नरदेह परमेश्वराने आपल्याला दिलेला आहे. ऐका बाबांनो, आज ही शनी अमावस्या. शनी भगवंताचं सांगावं तेवढं कमी आहे. न्यायाधीश म्हणतात त्यांना, न्यायाधीश. प्रत्येकाच्या कर्माचा जोखादोखा जाणणारं दैवत म्हणजे माझा शनी भगवान. शनी भगवंताविषयी सांगायचं म्हणजे सूर्याचे पुत्र आहेत ते शनी भगवान. ऐका, सूर्यदेवाची पत्नी संज्ञा, भगवान सूर्यदेवाला विश्वकर्माने आपली मुलगी दिली, तिचं नाव संज्ञा. ती संज्ञा सूर्यदेवाच्या जवळ राहायची. आता सूर्याजवळ थांबणं म्हणजे अहो दुपारचं ऊन आपल्याला सहन होत नाही, इतका लांब सूर्य आहे तरी. आता सूर्याची पत्नी ती संज्ञा जवळ राहायची, पण ते सूर्याचं तेजच इतकं होतं की शरीराची लाही लाही व्हायची. अनेक दिवस गेले पण मी माझ्या पतीच्या जवळ जाऊ शकत नाही असं त्या संज्ञेला म्हणजे सूर्याच्या पत्नीला वाटायचं. मी जाऊ शकत नाहीये, मी जाऊ शकत नाहीये. काय करायचं, काय करायचं. मला तपश्चर्या करायची आणि मला माझ्या सूर्याला मिळवायचंय. ही अंतकरणातून इच्छा होती. थोडं 2 मिनिटं ऐका, तुम्हाला जड जाईल पण ऐका बाबांनो. आज शनी अमावस्या आहे म्हणून आवर्जून सांगतोय, ऐका. मी जाऊ शकत नाहीये माझ्या पतीच्या जवळ, संज्ञा म्हणते. सूर्याच्या पत्नीचं नाव काय? जवळ जाऊ शकत नाही, मला तपश्चर्या करायची पण मला माझे पती दूर जाऊन जंगलामध्ये जाऊन देऊ शकत नाही. काय करावं, काय करावं. आपल्या सामर्थ्यावर त्या संज्ञेने अर्थातच सूर्याच्या पत्नीने एक आपली सावली निर्माण केली. आपल्यासारखीच एक दुसरी स्त्री निर्माण केली. तिची छाया, तिचीच प्रतिमा, आपल्यासारखीच दुसरी स्त्री तयार केली, सावली. आणि तिला सांगितलं की तू सूर्याची सेवा कर. मी जाते, मला तपश्चर्येला जायचंय. सांगू नकोस ही गोष्ट कोणाला. ती छाया जी निर्माण झाली होती, तिचं नाव छाया ठेवलं बरं का. जी सावली निर्माण झाली होती संज्ञेपासून, तिचं नाव छाया ठेवलं. तिने संज्ञेला विचारलं, अगं जर कोणाला कळालं तर मी काय सांगू. त्या संज्ञेने त्या छायाला सांगितलं, जोपर्यंत तू कोणाला सांगत नाही तोपर्यंत ही गोष्ट कोणाला कळणार नाही. पण तू मोठ्या श्रद्धेने भावनेने सूर्यदेवाची सेवा कर. सूर्यदेवाची सेवा करण्यासाठी ती छाया जी निर्माण झाली होती संज्ञेपासून,
ती जवळ गेली. आता ती सावलीच होती, तिला काही होत नव्हतं. ती सूर्यदेवाच्या जवळ जायची, सूर्यदेवाच्या सानिध्यामध्ये राहू लागली. आता हे सगळं पाहिल्यानंतर जी संज्ञा होती मूळ, ती मात्र तपश्चर्येसाठी निघून गेली. ऐका 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 ऐका. आणि सूर्यदेवाच्या सानिध्यामध्ये आता छाया राहिली. आणि छाया राहिल्यामुळं आपल्या पतीच्या तपश्चर्येने, त्या तेजाने आणि या छायेच्या सेवेने एक पुत्र निर्माण झाला. त्या पुत्राचं नावचे शनी भगवान. शनी भगवान, श्री स्वयंभू शनी भगवान की जय. पण ते पुत्र निर्माण झालं काळा कुट्ट शरीर. पण नजर अशी होती महाराज, नजर इतकी तेजस्वी होती, इतकी तेजस्वी होती, इतकी तेजस्वी होती. ती नजर सूर्यावर गेल्या गेल्या सूर्य झाकळला हो. सूर्य काळा झाला, सूर्याच्या अंगावर डाग उठले. सूर्य थोडासा घाबरल्यासारखा झाला. अरे ही माझी पत्नी आहे, तेजस्वी आहे, मी तेजस्वी आहे, पण पोरग काळ कसं काय झालं? नजर तर तेजस्वी आहे. सूर्याने स्वीकार केला नाही. थोडासा संशय मनामध्ये निर्माण झाला, हे माझं मुलगा नाहीये. आणि मग त्या छायेचाही त्याग केला. कळालं नव्हतं की ही संज्ञा नाहीये माझी, फक्त तिचीच प्रतिकृती तिच्यासारखेच बनवलं होतं. पुत्राचाही त्याग केला, त्या छायेचाही त्याग केला. मला सांगायचा मुद्दा, लहान वयातच शनिदेवांनी पाहिलं की माझ्या वडिलांनी मला डावललंय, मला सोडून दिलंय. राग होता वडिलांच्या विषयी मनामध्ये. ऐका ऐका ऐका. एक दिवस तरी या अपमानाचा बदला घेईल असं म्हणून या ठिकाणी शनिदेवाचा आईबरोबर प्रवास सुरू होता. अनेक जंगलामध्ये ते राहत होते. आपल्या कावळ्यांबरोबर, पशु पक्ष्यांबरोबर ते रमत होते. आनंदीपणे शनिदेव या ठिकाणी जीवन जगत होते. एक दिवस या ठिकाणी शनिदेवाची आणि सूर्यदेवाची भेट झाली. आणि भेट झाल्यानंतर परत अवहेलना केली. आणि शनिदेवाने डोळे उघडल्या उघडल्या महाराज आणखी शरीर सूर्यदेवाचं काळं झालं. मला सांगायचा मुद्दा, आणि मग शनिदेव आपला पराक्रम दाखवून आले. परंतु हे महादेवाला आवडलं नाही वडिलांसोबत असा व्यवहार केला म्हणून. महादेव आले शनिदेवाकडे, का रे बाबा असं का केलं? असं तू करू नकोस, माझ्यावर अन्याय झालाय महादेवा, माझ्यावर अन्याय झालाय. महादेवाने शनिदेवाच्या डोक्यावर हात ठेवला. एक आगळी वेगळी चैतन्याची शक्ती या ठिकाणी शनिदेवासाठी दिली की आजपासून जरी तुझ्यावर अन्याय झाला असला तरी सगळं सोडून दे. आजपासून तुला न्याय देवता म्हणून संबोधलं जाईल. जो कोणी वाईट कर्म करेल, जो कोणी वाईट वागेल, त्याचा न्याय निवाडा तू आजपासून करायचा. जो चांगलं वागेल त्यालाही चांगल्या कर्माचं फळ तू द्यायचंस, न्यायाधीश व्हायचं. आणि तेव्हापासून शनिदेवाला न्यायाधीशाची उपमा प्राप्त झाली बाबांनो. आणि मग तुम्ही किती वाईट कर्म करा, तुम्हाला वाटलं कोणी पाहत नसेल तर पण माझा शनिदेव मात्र सगळं पाहत असतो. आणि म्हणून आजपासून एक गोष्ट लक्षात ठेवा, कुणी नाही पाहिलं तरी शनिदेव मात्र सगळं पाहतो. तुम्ही वाईट कर्म केलं तर त्याचं वाईट फळ तुम्हाला 100% मिळणार. अरे लोक म्हणतात का माझ्यावर असं संकट आलं, मी काय कुणाचं वाईट केलंय? पण न कळत आपल्याकडून काही जर दोष घडलेले असतील त्याचं सुद्धा प्रायश्चित्त आपल्याला शनिदेव देत असतो. न्यायाची देवता, न्याय देवता म्हणून माझ्या शनिदेवाकडे पाहिलं जातं. असा या शनिदेवाची आज शनी अमावस्या आहे. आपण सर्वजण मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहात. आणि ही भूमीच माझी पवित्र आहे. ही भूमी इतकी पवित्र आहे. ऐका 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 ऐका. तुमच्या जीवनामध्ये जर तुम्ही चांगलं कर्म केलं तर तुमच्या जीवनामध्ये किती संकट येऊ द्या, 7.5 येऊ द्या, मोठ्या श्रद्धेने भावनेने शनिदेवाची उपासना करा, भक्ती करा. ती 7.5 आणि संकट दूर गेल्याशिवाय राहणार नाही. संकट दूर गेल्याशिवाय राहणार नाही. अशा या पवित्र स्थानावर आपण या ठिकाणी आज आलेलो आहे. इथून पुढे कोणत्याही कार्याची सुरुवात करत असताना शनी भगवंताचं दर्शन घ्या. तुमचं चांगलं व्हावं असं तुम्हाला वाटत असेल तर, तुमचं कल्याण व्हावं असं तुम्हाला वाटत असेल तर, तुमचा उद्धार व्हावा असं तुम्हाला वाटत असेल तर या ठिकाणावर या, शनिदेवाचं दर्शन घ्या. कुणी म्हणत असेल कशाला देवाचं दर्शन घ्यायचं, कशाला शनिदेवाकडे यायचं? ऐका ऐका ऐका. कशासाठी यायचं? तो सगळं पाहतोय म्हणून यायचं. एक आंधळा व्यक्ती रोज मंदिरात जायचा. मंदिरात जाणाऱ्या आंधळ्या व्यक्तीला कट्ट्यावर बसलेली लोक म्हणले, ए आंधळ्या उठला नाही की निघाला मंदिराकडं, कशाला जातो र? दोन्ही डोळ्याने आंधळा,
तुला देव दिसत नाही, ओठ लाकी निघाला मंदिराकडं. आंधळ्या व्यक्तीने दिलेलं उत्तर आज घरी घेऊन जा. तो आंधळा व्यक्ती म्हणतोय मला चांगलं माहिती आहे, मी दोन्ही डोळ्याने आंधळा आहे, मला देव दिसणार नाही, मला मंदिर दिसणार नाही, मला मंदिराचा कळस दिसणार नाही, पण मी मंदिर पाहायला रोज मंदिरात येत नाही, मी शनिदेवाची मूर्ती पाहायला रोज मंदिरात येत नाही, मी मूर्ती पाहायला मंदिरात येत नाही, मी शनिदेवाला पाहायला मंदिरात येत नाही, मी मंदिरात आलेलं माझ्या शनिदेवाने पाहावं याच्यासाठी रोज मंदिरात येतोय, याच्यासाठी रोज मंदिरात येतोय. देव सगळं पाहतो म्हणून मंदिरात गेलं पाहिजे. अरे ही भूमी साधू संतांची आणि आपल्याला अशा भूमीमध्ये जन्म मिळालाय. भरतखंडे नरदेह प्राप्ती ही तो परमभाग्याची संपत्ती. आपण भाग्यवान आहे. हा जन्मच आपल्याला भक्ती करण्यासाठी मिळालेला आहे. जर भक्ती नाही केली तर भक्तीविन पशु कशाशी वाढला, सटवीने कैसा नेला नाही. आणि म्हणून आजच्या अभंगाद्वारे जगद्गुरु तुकोबराय आपल्याला या ठिकाणी ज्या मार्गाने तुम्ही चालत आहात तो मार्ग खूप महत्वाचा आहे. इथपर्यंत आलात ना, या मार्गाचं अनुसरण केलं तर आपल्या जीवनामध्ये आपला उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून तुका म्हणे तुम्ही चला याची वाटे आणि भरावसे भेटे पांडुरंग. या जर परमार्थाच्या मार्गाने चाललात तर तुमचा उद्धार होईल बाबांनो. जीवनामध्ये तुम्ही दुसरं काहीही करा, तुमचा घात होईल. म्हणून साधू संतांनी आपल्याला आधार हे केले ग्रंथ. साधू संतांनी आपल्याला मार्ग दाखवण्यासाठी अनेक ग्रंथ या ठिकाणी दिले बाबांनो. याच भूमीमध्ये माझे ज्ञानोबराय होऊन गेले, या भूमीमध्ये माझे तुकोबराय आहेत, या भूमीमध्ये माझा विठोबा आहे, याच भूमीमध्ये माझे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज आहे. ऐका ऐका, अरे ज्ञानोबांनी आम्हाला काय दिलं? आपल्या चांगल्या मार्गावर चालण्यासाठी ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ दिला. तुकोबांनी आम्हाला काय दिलं? अरे आपला माथा सुधरावा म्हणून आपल्यासाठी गाथा दिला. विठोबा आजही आपलं पालन पोषण करतोय, शनिदेव आजही आपलं पालन पोषण करतोय. आणि तुम्हाला आम्हाला जगण्याचं स्वातंत्र्य हिंदवी स्वराज्याचे संस्थापक माझ्या छत्रपती शिवबाराजांनी दिलं, माझ्या शिवबाराजांनी दिलं. अशा भूमीमध्ये आपण या ठिकाणी जगतोय. खूप पुण्यवान भूमी आहे. पवित्र ते कोळ पावन तो देश, पवित्र ते कोळ पावन तो देश, पवित्र ते कोळ पावन तो देश, पवित्र ते कोळ पावन तो देश. आज हरी जगत जन्म घेते पवित्र ते कुळ पावन तो देश, जेथे हरीचे दास जन्म घेती. जिथं भगवंताचा अवतार होतो, साधू संतांचा अवतार होतो, ती भूमी पवित्र आहे. अरे या माझ्या गुळुंच्याच्या भूमीमध्ये स्वयंभू शनिदेवाचं स्थान आहे. पवित्र ते कुळ पावन तो देश, जेथे हरीचे दास जन्म घेती. हरी आणि हरीचे दास ज्या ठिकाणी येतात ती भूमी पवित्र आहे. ही भूमी पवित्र आहे. माझ्या भारतासारखा देशच नाही हो, सगळे या देशामध्ये. काय कमी हो? इतकी हुशार माणसंही माझ्या भारतासारखी जगात कुठंच नाही. इंग्लंडमध्ये चोर पकडायचं मशीन आलं, एका तासात 500 चोर सापडले. तेच मशीन पाकिस्तानला नेलं, एका तासात 2000 चोर सापडले. तेच मशीन भारतात आणलं, मशीनच गायब झालं. इतकं भारतासारखं हुशार कुठंच नाहीये. अहो एक जण बाजारामध्ये, नेऱ्याच्या बाजारामध्ये या पुड्या विकायला बसला. 5 रुपयाला पुडी, 5 रुपयाला पुडी, 5 रुपयाला पुडी, 5 रुपयाला पुडी. एकदा पुडी विकत घेतली की जीवनात कधीच ताटावर माशी बसणार नाही. ताटावर माशी बसणार नाही. एक जण माशाला खूप तरसला होता. माशाला तरसला होता. अरे एकदा पुडी घेतल्यानंतर परत आयुष्यात ताटावर माशी बसणार नाही. माशाला एक जण तरसलं होतं, ते पुडी घ्यायला गेली. 5 रुपये एकदाचे जातील, पण एकदाच आपण माशाचा विषय संपून टाकू. 5 रुपये दिले, पुडी विकत घेतली आणि तिथं सोडायला लागलं. पण विकणारं बी चॅप्टर होतं. ते म्हणलं हे तर सोडायचे नाही, पावर कमी होती. घरी जाऊन जेवताना ते घरी गेलं, बायकोला म्हणलं ताट वाढ.
बायकोने ताट वाढलं, पाणी ओवाळलं, काय असेल पुडीमध्ये, कोणती पावडर असेल, कसला कलर असेल, पाण्याच्या दृष्टीने ते पुडी सोडली. पुडीमध्ये पावडर वगैरे काहीच नव्हतं. आतमध्ये एक बारीक चिठ्ठी लिहिलेली होती. त्या चिठ्ठीवर लिहिलं होतं, जेवण करत असताना उजव्या हाताने जेवण करा, डाव्या हाताने माशा आणा. जीवनात कधीच ताटावर माशी बस. देश, आपल्या देशासारखी हुशार माणसंही कुठं नाही. एकदा भारताचा पुढारी अमेरिकेला गेला. भारताचा पुढारी अमेरिकेला गेला आणि अमेरिकेला गेल्यानंतर अमेरिकेच्या पुढाऱ्याच्या बंगल्याबाहेर एक फॉर्च्युनर गाडी नवीनच आलेली होती. भारताच्या पुढाऱ्याने विचारलं, काय रे बाबा, फॉर्च्युनर गाडी कशी काय नवीन? त्याने सांगितलं, समोर पूल दिसतोय का? तो 100% मंजूर झाला होता, पण मी 90%च काम केलं आणि 10% फॉर्च्युनर गाडी घेतली. भारतातला पुढारी म्हणला, मग इथं बी चालतोय की भ्रष्टाचार? बरं बरं बरं, एकदा आमच्याकडे बी या. आणि मग असं निमंत्रण दिल्यानंतर तोच अमेरिकेचा पुढारी भारतामध्ये आला. भारतामध्ये आल्यानंतर या भारतातल्या पुढाऱ्याच्या घरी गेल्यानंतर एवढा मोठा महाल होता भारतातल्या पुढाऱ्याचा. खूप मोठा महाल होता, खूप मोठा महाल होता. अमेरिकेचा पुढारी म्हणला, एवढा मोठा महाल कसा काय बांधला? भारतातला पुढारी म्हणला, समोर पूल दिसतोय का? समोर पूल वगैरे काहीच नव्हतं. समोर पूल दिसतोय का? अहो दिस नाही हो. दिसतोय का? अहो दिस नाही. भारतातल्या पुढाऱ्याने सांगितलं, 100% मंजूर झाला होता, 100च्या 100% खाला, त्याच्यातच महाल उभारला. इतकी हुशार लोकही कुठं नाहीयेत. अशा देशामध्ये आपण जन्मलोय. पण हा जन्म वाईट वागायसाठी नाही मिळाला, कुणाला रडवण्यासाठी नाही मिळाला, कुणावर हसण्यासाठी नाही मिळाला. जन्म मिळालाय देवाची भक्ती करण्यासाठी, परमेश्वराच्या मार्गावर चालण्यासाठी. आणि जर या मार्गावर चाललं नाही, या मार्गाचं अनुकरण केलं नाही, तर घात होतो बाबांनो. क्या किया क्या किया क्या किया रे, तूने जीवन गवा दिया, तूने जीवन गवा दिया, क्या किया रे. जिसे पाना था उसको ही खो दिया, जिसे पाना था उसको ही खो दिया. पाना खो दिया, पाना खो दिया. क्या किया क्या किया रे, पैसों के खातिर करता मिलावट. ऐका बाबांना, बोलून चक्कर मिली थी जिंदगी भगवान को पाने के लिए, मगर वक्त गुजर रहा है कागज के टुकड़े कमाने में, कागज के टुकड़े कमाने. अरे क्या करोगे दोस्तों इतना कमा कर? ना कफन में जेब है, ना कब्र में अलमारी. ये मौत के फरिश्ते रिश्वत भी नहीं लेते, रिश्वत भी नहीं लेते. मायकल जॅक्सन म्हणायचा 150 वर्ष जगायचंय. 12 डॉक्टर विकत घेतले होते त्यांनी. किडनी खराब झाली तर किडनी देणारा डोनर तयार ठेवला होता. पैशाच्या जोरावर माणसं विकत घेतली होती. 150 वर्ष जगायचंय. पण त्याच्या नशिबामध्ये फक्त 51 वर्षाचं आयुष्य होतं. 51 वर्ष पूर्ण झाले, 12 डॉक्टर कडेला होते तरी कशामुळे श्वास बंद पडला कळालं नाही. या राज्याचे उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार साहेब, नेहमी वेळेवर पोहोचणारा माणूस, अवेळी विमानामध्ये काळाने गाठला. आपले अजितदादा म्हणू शकले असते, काळाला काळा. अरे लय पळालो समाजासाठी, आणखी काम करायचंय रे, मला जगायचंय आणखी. अरे तुला माहित आहे का, या राज्याचा अर्थमंत्री आहे मी. बोल ना, किती कोटीचा चेक तुझ्या नावाने काढू, पण मला जगायचंय रे. पण नाही हो थांबता आलं, नाही थांबता. मग तेथे नचले काही सत्ता संपदा, राहील आईचे ठाई. म्हणून ऐका गुरुचकर, आज शनी अमुष आहे माझ्या. शनी भगवंताच्या दरबार
पाय नेत नाही. किती कोरले बाण, अरे भूक कधी संपत नाही, भूक कधी संपत नाही. संपत्ती इष्टे जमीन जायदाद, माणूस मेल्यावर संपत्ती माणसासोबत जात नाही, संपत्ती माणसासोबत जात नाही. गाडी बंगला पैसा इज्जत चौरात जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंतच कामाला येते, दुसरं काही कामाला येत नाही. किती म्हणा की 10 एकर पट्ट्याची जमीन आहे, अरे किती म्हणा पण मेल्यावर सातबाऱ्यावर नाव नाही राहत. काही आपलं आहे हो, काही आपलं नाही. अरे जन्म दुसऱ्याने दिला, अरे नाव दुसरे ठेवतात, अरे शिक्षण दुसरे देतात, अरे नोकरी दुसरे देतात, अरे तुम्हाला मिळणारी इज्जत सुद्धा दुसरेच देतात. अरे आयुष्यातली पहिली आणि शेवटची अंघोळ दुसरेच घालतात, अरे मेल्यावर स्मशानात सुद्धा दुसरेच नेतात, संपत्ती दुसरेच वाटून घेतात. काय आपलं हो, काही नाही. वरती गेल्यावर शनिदेवाला हिशोब द्यायचा आहे आणि आजच्या जगात शनिदेव माझा शनी भगवान हातचा हातावरच फेडायला लावतो. म्हणून चालताना असं चाला, तुमच्या माग लोक चांगली चालली पाहिजेत, चांगला मार्ग आहे म्हणून चालताना चांगल्या मार्गावरच चाला, जेणेकरून चांगली माणसं तुमच्या पाठीमागे येते. बसताना अशा ठिकाणी बसा जेणेकरून चांगली लोक तुमच्यापाशी येऊन बसतील. काय आपलंय, काही नाही. अरे किती आयुष्यभर मागातल्या गाडीत फिरा, आयुष्यभर किती मागातल्या गाडीत फिरा, शेवटचा प्रवास चौघांच्या खांद्यावर आहे. आयुष्यभर किती ब्रँडेड कपडे वापरा, मेल्यानंतर अंगावर पांढराच कपडा आहे. करोडोनी संपत्ती असू द्या तुमची, करोडोनी बॅलन्स असू द्या बँकेमध्ये, कपाळावर जाताना फक्त रुपये आहे. काही नाही बाबांनो, बरोबर येतं तुम्ही केलेली भक्ती, तुम्ही केलेला परमार्थ, दुसरं काय नाही. पाप केलं तर हिशोब चुकता करावा लागणार. तुम्ही म्हणसाल मी अंधारात केलंय, एकट्याने केलंय, कुणी मला पाहिलंय, तसलं नाही चालत. पाप करोनी पापी म्हणे, सैरा वैरा पळतैरा, काय काय केलं समजा मानसा देवानसा पळतैरा, भला मानसा देवानसा पळतैरा, काय काय केलं भला मानसा देवानसा पळतैरा. तुम्ही म्हणसाल मी एकट्याने केलंय, कोणी मला पाहिलंय. न्यायाची देवता म्हणून शनी भगवान आहे. प्रत्येक चांगल्या वाईट कर्माचा हिशोब चुकता माझा शनी भगवान करतो. तिथं कुणाला सुट्टी नाही, कुणाला सुट्टी नाही. तुम्हाला कोण सोडवणार आहे? तुका म्हणे तुला सोडविना कोणी, आणि एका चक्रपाणी वातोनिया. आणि म्हणून त्याची भक्ती नाही केली तर खेळ खल्लास. क्या किया क्या किया रे, तूने जीवन गवा दिया, तूने जीवन गवा दिया, क्या किया रे, जीवन गमा दिया, से पाना कोई हो गया, से पाना कोई हो दिया. क्या किया क्या किया क्या किया, तूने जीवन गवा दिया. आणि म्हणून जगद्गुरु तुकोबाराय या ठिकाणी सांगतायत, चालताना परमार्थाच्या मार्गावर चाला. जर परमार्थाच्या मार्गावर चाललं, हे बघा 2 शब्द आहेत. झालं माझं, एक 5 मिनिटं बोलतो आणि मी थांबतो. बरोबर ऐका. हे बघा, अनुकरण आणि अनुसरण. त्यांनी तशी केस कापल्यात म्हणून मला तशीच केस कापायचे, त्याला काय म्हणायचं? अनुकरण. त्यांनी तशी कपडे घातल्यात म्हणून मला तशी कपडे घालायचे, त्याला म्हणायचं अनुकरण. आता कोण कोणाचं अनुकरण करेल काय सांगता येत नाही. मी एक उदाहरण सांगत असतो. मध्ये एक पिक्चर आला होता
छोट पोरग बी म्हणायचं हो झोके का नाही, छोट पोरग म्हणायचं. अहो छोट पोरग म्हणाले याच्यामध्ये काय नवले, मोठी माणसं बी खांदा वाकडा करूनच चालत होती. झोके का नाही श्रीवल्ली, छोटी पोरं बी म्हणायची, मोठी माणसं बी खांदा वाकडा करून चालायची. ऐका ऐका, मला सांगायचा मुद्दा, त्या पुष्पा पिक्चर मधला तो पुष्पा झुकेगा नाही म्हटला म्हणून आपण त्याचं अनुकरण केलं. पण एक गोष्ट लक्ष देऊन ऐका, 2 दिवसापूर्वी माझ्या राजाची जयंती साजरी झाली. हिंदवी स्वराज्याचे रक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज 40 दिवस इतक्या वेदना दिल्या होत्या. अरे लालबुंद तप्त सळया आल्या 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 सपकान डोळ्यामध्ये घुसल्या, बबळ बाहेर पाडले, सांडशी तोंडामध्ये घातली, नाक दाबलं, 7 दिशे जीभ तोडली. पण देश धर्म पर मिटने वाला शेर शिवा का छावा था, महापराक्रमी परम प्रतापी एक ही शंभो राजा था. डोळे काढले पण झुकला नाय, जीभ तोडली पण प्राणाची भीक मागितली नाही. स्वाभिमानाने त्या औरंगजेबाच्या समोर उभा राहून तो बोलतोय. त्याला विचारलं, ए शंभो कोण आहे तू? त्यावेळी तो छावा सांगतोय, ए औरंग, छत्रपति शिवाजी महाराज को शेर कहते, छत्रपति शिवाजी महाराज को शेर कहते, छत्रपति शिवाजी महाराज को शेर कहते औरंग, और उस शेर के बच्चों को छावा. मला सांगायचा मुद्दा, इतक्या वेदना दिल्या 40 दिवस, तरी पण त्या औरंगजेबाच्या समोर उभा राहून झुकेगा नाही म्हणणारा धर्मवीर छत्रपती संभाजी राजा आपला आदर्श असला पाहिजे. आपला अनुकरणाचा विषय असला पाहिजे. कोणाचं अनुकरण करतो आपल्याला कळत नाही, पण बाबांनो अनुकरण करणं खूप अवघड आहे. कोणाचं अनुकरण करावं कळतच नाही. प्रत्येकाकडे दोष आहे काही ना काहीतरी. नदीकडे दोष आहे, झाडाकडे दोष आहे, माणसाकडे दोष आहे, देवाकडे दोष आहे. दोष नाही असा कोणी नाही. निर्दोष फक्त या जगामध्ये संत आहेत. तुका म्हणे तैसा सज्जनापासूनही पाहता अवगुण दिशेचे ना. आणि म्हणून अनुकरण करायचं असेल तर संतांच्या विचारांचं करा. पण संत होणं अवघड आहे. अनुकरण करणं म्हणजे तसंच होणं. संत भेटत नाही तर होणं अवघड आहे बाबांनो. ऐका, मी थोडक्यात सांगतो. पण अनुकरण नाही करता आलं तरी ते ज्या मार्गाने चाललेत ना, त्यांच्या विचाराच्या, त्यांच्या मार्गावर माग चालत जाणं, त्यांच्या विचाराचं अनुसरण करणं, हे आपल्या जीवनाच्या कल्याणाचा मार्ग आहे. आणि म्हणून जगद्गुरु तुकोबराय सांगतात, जर तुम्ही संतांच्या विचाराचं अनुसरण केलं तर अमर व्हाल, अभंगाचं प्रथम अनुसरे तो अमर झाला, अनुसरे तो अमर झाला, अनुसरे तो अमर झाला, अनुसरे तो अमर झाला, अनुसरे तो अमर झाला,
गर्भवास न देखती गर्भवास न देखती गर्भवास न देखती गर्भवास अनुसरे तो अमर झाला अंतरला संसारा. एक 4-5 मिनिटं तुमचं घेतो आणि मी बरोबर थांबतो. लक्ष देऊन ऐका. संतांच्या विचाराचं अनुसरण करा. मग संत काय म्हणतात? ज्या परमेश्वराने आपल्याला जन्माला घातलंय त्याला विसरू नका. तर विसरला तर विसरली तया थोर झाली हानी पचतील खाणे. 84चा तो मालक आहे आपला शनिदेव मालक आहे. त्या शनिदेवाचा दास व्हा, त्याला विसरू नका. आणि मालकाला विसरलं की घात होतो. एक उदाहरण सांगतो तुम्हाला आणि कीर्तन सोडून देतो. माझ्या आवडीचं उदाहरण मी या महिन्यामध्ये कितीतरी वेळा सांगितलं असेल. ऐका ऐका. मालकाला विसरू नये. ऐका. आता गाड्या कुठं आले हो? आता इतक्या गाड्या आल्या की ट्रॉफिकच ट्रॉफिक. पण पूर्वी गाड्या नव्हत्या. एखाद्याकडे गावात गाडी असायची. लक्ष देऊन ऐका. एवढं उदाहरण घरी घेऊन जा. शनिदेव आपला मालक आहे. तो आपला मालक आहे आणि मालकाला विसरलं की घात होतो. त्याचं दास बना. असेल इथं स्थान खूप स्वयंभू देवस्थान आहे. येत जा, दर्शन घेत जा. तुम्हाला एवढी अनुभूती येईल ना. आपल्या मालकाला कधी विसरू नका. 1 महिन्यापूर्वी मी एक पुण्यामध्ये मोठा कार्यक्रम ठेवला होता. खूप मोठा कार्यक्रम. 50 लाखाच्या पुढे ज्याचा खर्च आहे. मी सगळं नियोजन केलं आणि आदल्या दिवशीच माझं इथं खंडोबाच्या वाडीला कीर्तन होतं. हे बघा इथं लकडे नाना आमचे बसलेले. खंडोबाच्या वाडीला कीर्तन होतं. आता पाऊस तर खूप आला. पुण्यामध्ये इतका पाऊस झाला की गाड्या बुडत होत्या. एवढा पाऊस. आणि कार्यक्रम तर लगेच दुसऱ्या दिवशी होता. मला चांगलं आठवतंय. मी जवळजवळ 50 लाखाचा ते खर्च असायचा एवढा मोठा. आणि मी ते खर्च अनेकांकडून गोळा करून, मी गरीबच माणूस आहे, पण ते मी नियोजन केलं होतं. आणि उद्या कार्यक्रम सुरू होणार होता. मी या ठिकाणी होतो. मी या देवाचं महात्म्य सांगतोय. मी या ठिकाणी होतो. माझ्या डोळ्यामध्ये पाणी आलं. माझे पंकज महाराज माझ्या जवळ होते. मला काही सुचत नव्हतं. मी एवढा खर्च केला आणि एवढा मोठा पाऊस की गाड्या बुडलेल्या. मध्ये एकदा पाऊस झाला बघा आता महिन्यापूर्वी. गाड्या बुडत होत्या रस्त्याच्या. गाड्यांच्या वरून पाणी. मी शनी भगवंताच्या जवळ गेलो. माझ्या डोळ्यामध्ये पाणी होतं. म्हणलं देवा, मी एवढं मनापासून केलंय रे, आणि असं का होतंय? कार्यक्रम चांगला झाला पाहिजे, सगळ्यांना आनंद मिळाला पाहिजे. खूप अट्टहास केलाय. 5-6 महिने झालं पळतोय आणि उद्या पाऊस येणार. उद्या कार्यक्रम सुरू होतो. काय असेल ते पुढचं तू बघ. महाराज, मी इथं दर्शन घेऊन खंडोबाच्या वाडीला कीर्तन केलं. दुसऱ्या दिवशी गेलो. सगळीकडे पाऊस पडत होता, पण ग्राउंडवर या ठिकाणी महाराज त्या पावसाचा कसलाच परिणाम झाला नव्हता. दुसऱ्या दिवशी इतक्या थाटामध्ये कार्यक्रम सुरू झाला. सगळ्या महाराष्ट्रभर तो कार्यक्रम दिसत होता. पण 2 शब्द मी माझ्या हृदयातलं फक्त शनिदेवाजवळ बोललो. मला एवढी अनुभूती आली त्याची. दुसऱ्या दिवशी जवळजवळ पहिल्याच दिवशी कीर्तनाला 4-5 हजार लोक त्या पुणे शहरामध्ये होते. मी अंतकरणातून सांगेल की मी मनापासून देवाला बोललो आणि माझं काम त्या शनिदेवाने केलं. स्वयंभू देवस्थान आहे, जागृत देवस्थान आहे. आपलं कोणतंही काम असू द्या, तुम्ही त्या देवाला सांगा. तो आपला मालक आहे, त्याचं दास होऊन जागा. पूर्वीच्या काळी गाड्या वगैरे काही नव्हतं. मग पूर्वी लोक जर मुलगी पाहायला जायचे असेल तर कशाने जायचे? बोला ना. झालं एवढं उदाहरण सांगतो, संपलं माझं. लोक जर मुलगी पाहायला जायचे असेल कशाने जायचे? तर बोला बरं का, लाडक्या बहिणींनो बोला. काल हप्ता मिळालाय वाटतं. बोला बोला बोला. हा, बैलगाडीने जायचे. ऐका एका शेतकऱ्याच्या मुलाचं लग्न ठरवायचं होतं. घरातल्या महिला मंडळांना सांगितलं आवरा, मुलाला मुलगी पाहायला जायचे. शेतकरी गावामध्ये आला. पाटील
आजचा दिवस माझ्या लेकरासाठी द्या हो, मुलाला मुलगी पाहायला जायचे. सरपंच आजचा दिवस आमच्यासाठी द्या. पूर्वीचा काळच वेगळा होता महाराज. सगळ्या काय करायचं असेल तरी गावाला घेऊन करायचे महाराज. पाटील सरपंच सगळे 10-20 लोक निघाली. 2 बैलगाड्या शेतकऱ्यांनी झोपल्या. निघाले मुलगी पाहायला सगळे. 30 किलोमीटरचं अंतर होतं मुलीच्या गावचं. पण 15-16 किलोमीटर आल्यानंतर शेतकऱ्याला आपल्या बैलगाडीच्या खाली कसला तरी आवाज येतो हे जाणवलं. शेतकरी खाली उतरला, बैलगाडीच्या खाली पाहिलं तर शेतकऱ्याचं लाडकं कुत्र नजर चुकून बैलगाडी खाली चालत आलं होतं. राजा कशाला आरस बाबा, चल आता आला चाईस तर ये बाहेर, ये बाहेर, ये बाहेर म्हणून कुत्र्याला बाहेर बोलवलं. आणि बाहेर बोलवल्यानंतर बघ किती दम लागलाय तुला. बैलगाडीमध्ये शेतकरी बसला. ये चल राजा मांडीवर बस. कुत्र्याला मांडीवर बसवलं. अहो माणसं मुलगी पाहायला जातील याच्यामध्ये काय नाव आलंय? कुत्रं बी निघालं मुलगी पाहायला. मुलीच्या गावाला आले. आता पूर्वी मुलीकडची लोक तेवढाच पाहुणचार करायची. मुलाकडचे लोक आलेले कळालं. मुलीकडच्या लोकांनी सगळ्यांना लाईननी उभा केलं. 15-20 लोकांना पाटील सरपंच शेतकरी सगळे घरातली मंडळी महिला मंडळ सगळ्यांना लाईननी उभा केलं. सगळ्यांचे पाय धुतले. पण फक्त मुलाकडच्या पाहुण्यांचेच पाय धुतले नाही. मुलाकडच्या पाहुण्याबरोबर पाहुण्याचं कुत्रं बी आलंय म्हणून कुत्र्याचं बी पाय धुतले. कुत्र म्हणतंय मालक कुत्र्याची जात आमची, पण काय हो थाटास तुमच्या संगतीत राहिलो आणि मान मिळतोय हो. पाहुण्यांना गंध लावला, कुत्र्याला बी गंध. पाहुण्यांना घरात घेतलं. पाहुण्याचं कुत्र कसं बाहेर ठेवायचं? पाहुण्यांना बसायला दिलं. पाहुण्याच्या कुत्र्याला बी बसायला. पाहुण्यांना चहा दिला. पण पाहुण्याचं कुत्र चहा घेत नाही म्हणून दूध. कुत्र म्हणतंय मालक कुत्र्याची जात आमची, पण आमच्यात आज तुमच्या संगतीत राहिलो. किती हो मोठा थाट आहे. मुलाला मुलगी पसंत आली. पोळ्याचा स्वयंपाक जेवण वगैरे झालं. पाटील सरपंच एका बैलगाडीने निघून गेले. आता हा शेतकरी मात्र मागे राहिला होता. व्याह्याबरोबर चर्चा करायला बैठकीमध्ये बसला. कुत्र्याने आपल्या मालकाकडे पाहिलं. मालक आनंदी दिसतोय म्हणजे मालकाचं काम झालंय. मालकाच्या चेहऱ्याकडे पाहिलं. मालक आनंदी दिसताय, आनंदी दिसताय. चालू द्या तुमच्या गप्पा. 30 किलोमीटर लांब आलो मालक तुमच्या बरोबर. आता आलोय जितकं लांब तर थोडं माझ्या बावकीला भेटून घेतो. बावकी कळाली ना त्याची, म्हणजे इतर कुत्र्यांना गावच्या भेटून घेतो. आलोय जितक्या लांब तर थोडं भेटून घेतो म्हणून मालकाला सोडलं आणि जगाच्या नादी लागायला कुत्र गेला. ऐका, पण एका कुत्र्याला दुसऱ्या कुत्र्याची गती सहन होईल का? गावातल्या कुत्र्यांनी पाहिलं आपल्या वार्डात नवीन उमेदवार कोण. लागली ना कुत्री पाठीमागं. पाहुण्याचं कुत्र पळतंय, गावचं कुत्री पाठीमागं पळतायत. पाहुण्याचं कुत्र पुढं, गावची कुत्री पाठीमागं. अशा ठिकाणी आणलं महाराज जिथं वस्ती नाहीये. 30-35 कुत्रं जमलं होतं. एक कुत्रं यायचं अंगाचा लचका तोडायचं. एक कुत्रं यायचं अंगाचा लचका तोडायचं. कुत्र्याच्या डोळ्यामधून, शेतकऱ्याच्या कुत्र्याच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा आल्या. मालक घात झाला, मालक मरतो आता, एकटा सापडलो मालक, मरतो आता. इकडे शेतकरी खूप वेळ झालं बैठकीत बसलाय. अरे किती वेळ बसायचं, लोक नावं ठेवतील. उठला, व्याई बुवा येतो बरं का. पण इतका वेळ बसण्याचं एकच कारण, बरोबर येत असताना आमच्या बरोबर आमचं कुत्रं आलं होतं. खूप वेळ बसलोय पण ते येत नाहीये. खूप वेळ बसलो तर लोक तुम्हाला नावं ठेवतील. जातो मी, पण एक विनंती आहे व्याई बुवा, कितीही खर्च येऊ द्या, लागलं तर सेपरेट बैलगाडी करा, फक्त तेवढं कुत्रं मात्र आम्हाला आणून द्या. आमची नातवंड त्याच्याशिवाय झोपणार नाही, तर मलाही झोप लागणार नाही. शेतकरी घरी आला, झोपण्याचा प्रयत्न करतोय, झोप लागत नाही. रात्रीच्या 1 वाजले, 2 वाजले तरी झोप लागत नाही. या कुशीवरून त्या कुशीवर 2 वाजल्या त्याच कुत्र्याच्या भुंकण्याचा आवाज आला. कुत्रं दरवाजात आलं होतं, पण अंगावर अशी जागा नव्हती जिथून रक्त येत नव्हतं, जिथला लचका तोडला नव्हता. मान टाकली मालकाच्या उंबऱ्यावर. शेतकरी पळत पळत आला. दरवाजा उघडला तर कुत्र्याने मान टाकली होती. ए राजा, अरे चांगला होतास तू, कसं काय झाली तुझी अवस्था? मालक नजरेतून खुणावतोय. मालक घात झाला, मालक घात. मालक जोपर्यंत तुमच्या संगतीत होतो ना, लय थाट होता मालक. तुमचे पाय धुतले मालक, कुत्र्याची जात आमचे पाय धुतले. तुम्हाला गंध लावला मालक, मी तुमचा आहे म्हणून मलाही गंध लावला. तुम्हाला घरात घेतलं मालक,
मी तुमचा आहे म्हणून मला घरात घेतलं, मला बसायला दिलं, तुम्हाला चहा दिला मालक, मी तुमचा आहे म्हणून माझ्यासाठी दुधाची व्यवस्था केली. लय थाट होता मालक, पण घात तिथं झाला. तुम्हाला सोडलं, मालकाला सोडलं, जगाच्या नादी लागायला गेलो. जगात किती रमाव हे मला कळलं नाही मालक. जगाने अंगावर कातडं ठेवलं नाही हो, जगाने अंगावर कातडं ठेवलं नाही. कुत्र्याची जात आमची मालक. ज्या घरची भाकरी खाली ना, त्या भाकरीशी बैमानी करायची नसते. प्राण सोडायचा आहे तर मालकाच्या दारावरून सोडायचा. जाऊन सोडायचा म्हणून आलो मालक, मालकाच्या दारावर प्राण सोडायचं म्हणून आलो. लय वेदना होतात मालक, मरणार आहे, पण मरता मरता या जगाला एक संदेश देईल. तुम्ही कोणी असा, तुम्ही पाटील असा, तुम्ही देशमुख असा, तुम्ही सुतार असा, तुम्ही चांभार असा, तुम्ही कुंभार असा, तुम्ही लोहार असा, तुम्ही नावी असा, तुम्ही धनगर असा, तुम्ही कोणी असा, पण ज्या परमेश्वराने जन्माला घातलंय ना, त्या परमेश्वराला विसरू नका, त्या मालकाला विसरू नका, त्या शनिदेवाला विसरू नका. त्याला विसरून जर जगाच्या नादी लागाल, अंगावर कातड नाहीवर राहणार, हाल हाल होतील. पण या मार्गाने चाललात तर अनुसरे तो अमर झाला, अंतरला संसारा. मला सांगायचा मुद्दा, त्या परमेश्वराचं चिंतन करा, त्याचं दास व्हा. जर तुम्ही दास म्हणवला तर म्हणविता त्यांचे दास, पुढे आस उरेना. त्याचं दास व्हा. दास झाल्यानंतर न देखती गर्भवास, कधी दास विष्णूचे. कसं प्रेम करा, जशी आई आपल्या लेकरावर प्रेम करते. विसंबेना माता बाळा, तैसा लळा पाळावा, तसाच देवाशी लळा पाळा. आणि मग तसं जर देवावर प्रेम केलं तर सगळ्या त्रिभुवनात त्याची सत्ता आहे. त्या शनिदेवाची सत्ता सगळ्या त्रिभुवनात आहे. जर मनाभावाने सेवा केली शनिदेवाची तर तुमच्या केसालाही धक्का लागणार नाही. अभंगाचं शेवटचं चरण.
विष्णूच कधी दास संपलंय कीर्तन. एकदा हात वरती एक भजन करून झालं. निमंत्रण. माझे लहानपणीचे मित्र, आम्ही एकत्र शिकायला होतो. होळला तिकडे बेडला सुद्धा, आणि तिकडून आल्यानंतर सुद्धा इथं पुण्यामध्ये आम्ही एकत्र राहिलो. गोड माणूस हरिभक्त परायण पंकज महाराज निगडे, त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये किती संघर्ष केला मी स्वतः माझ्या नजरेने पाहिलेला आहे. पण तुका म्हणे नाही चालत तातडीन प्राप्त काळ घडी आल्याविन. कदाचित शनी भगवंताला इथपर्यंत त्यांना आणायचं होतं, पण इतक्या संकटातही हा माणूस कधी खचला नाही, चालतच राहिला. या कलियुगामध्ये एक आदर्श मित्र कसा असावं हे माझ्या पंकज महाराजाकडून शिकावं. लहान होतो मी, पण स्वतःच्या तोंडातला अर्धा घास त्या माणसाने माझ्यासाठी काढून ठेवलेला आहे. आठवतंय, आम्ही रस्त्याने चालत असताना मला थोडासा गाडीचा स्पर्श झाला, पण मी कीर्तन करायचो. महाराजांना गाडीचा स्पर्श झाला हे त्यांना आवडलं नाही. माझ्यासाठी 10 जणांशी भांडणारा हाच माझा मित्र पंकज महाराज. आज त्यांनी हे आपल्याला निमंत्रण दिलं आणि एवढे मोठ्या संख्येने आपण आलात, खूप मनापासून धन्यवाद. मी नसरापूरला एक अनाथ आश्रम चालवतो, पण ते अनाथ आश्रम सुरू करण्यासाठी ज्या माणसाने मला प्रेरणा दिली, अनाथ आश्रम सुरू करायचा हे त्यांचे विचार होते. अगदी नारदाच्या गादीवर बोलतोय, ज्ञानोबरायांची शपथ घेऊन सांगतो की अनाथ आश्रम काढायचा हे त्यांचं स्वप्न होतं. तिथं आम्ही नसरापूरला तो सुरू केला. 2 वर्ष तिथं त्या मुलांना शिकवण्याचं काम केलं. आज त्या आश्रमामध्ये 72 आई वडील वारलेली मुलं राहतात, ज्यांना माय बापाचा आधार नाहीये. महाराष्ट्रातल्या 9-10 जिल्ह्यामधून मुलं आहेत ज्यांचे आई वडील वारलेले आहेत. इकडे रे बाळा, तू कुठला आहे? मुंबई. आई वडील वारली. कशात वारले? ऍक्सिडेंट. शौर्य, तू कुठला आहे? नांदेड. तू? शौर्य बोलतो. रामकृष्णारी. माझं नाव शौर्य सत्यजी बायकराव. मी आता 5वी शिकतो. माझे आई वडील 1 वर्षासाठी वारले. मला गुरुजी समाजात, गुरुजीत माझे आई वडील रामकृष्णारी. अशी 72 मुलं आपल्या आश्रमामध्ये आहेत ज्यांना मायबाप नाही आहेत. या मुलांसाठीच मी रोज कीर्तन प्रवचन करतो. त्यातून जे मला मानधन मिळतं त्या मानधनातून या मुलांना सांभाळतो. पण हे सगळं कार्य त्यांनी सुरू केलंय. आणि मग अशी मुलं आमच्याकडे येऊ लागली. मी विचार केला की एवढी मुलं आलेत,
आपण लग्न करायचं नाही, लग्न न करता संन्यास घेऊन माझं संपूर्ण जीवन त्या मुलांसाठी मी वाहिलेलं आहे. तो आश्रम नसरापूरला सुरू करणारे पंकज महाराज निगडेचे आहेत. आज तो एवढा मोठा झालाय की या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी सुद्धा आपल्या आश्रमाला पुरस्कार दिलेला आहे. महाराष्ट्रातल्या सगळ्या आश्रमामधून पुरस्कारासाठी आपल्या आश्रमाची निवड केली की एक आध्यात्मिक शिक्षणही या निराधार मुलांना तिथं शिकवल्या जातं. असंच ही संकल्पना घेऊन माझे पंकज महाराज निगडे या शनी परिसरामध्ये इथं जी जागा आहे त्यांची इच्छा आहे की एक गोशाळा इथं या ठिकाणी व्हावी. 10-15 मुलं या ठिकाणी शिकावीत आणि जे मला गुरुकडून मिळाले त्या मुलांनाही शिकवावं अशी त्यांची इच्छा आहे. पण हे बघा, आमचा परिसर माझ्या पाठीमागं उभा राहिला. हे बघा, आपलं घर जर आपल्या पाठीमागं उभा असेल ना तर तो माणूस खूप मोठा होतो. पण घरातली माणसं जर विरोधात गेले ना तर चांगला माणूस सुद्धा खचून जातो. हो, किती कुणाला काही करायची इच्छा असली तरी एकच तुम्हाला विनंती करेल, तुमच्या भागातलं हा माणूस आहे, खूप संघर्ष केलाय आजपर्यंत. त्यांची इच्छा आहे की इथं एक गोशाळा व्हावी, काही मुलांना इथं शिक्षण मिळावं अशी त्यांची इच्छा आहे. सुरुवातीला त्यांनी गोशाळेचं मनामध्ये घेतलेलं आहे. इथे एक किती गायांचं, काही एक 30 गाया या ठिकाणी असाव्यात किंवा 10-15 पासून सुरुवात केली तर त्याच्यासाठी शेडची व्यवस्था आपल्याला करायची आहे. तुम्ही त्यांच्या भागातले माणसं आहात, एक मित्र म्हणून तुम्हाला विनंती करेल, तुम्ही चांगल्या ठिकाणी मदत कराल. जर गोशाळा गायीची सेवा घडली, काही मुलं इथं शिकली तर खूप चांगलं कार्य होईल. मी सगळ्या महाराष्ट्रामध्ये कीर्तन करत फिरतो. असा दिवस नाही की मला कीर्तन नाही. उद्या सकाळी सोलापूर जिल्ह्यामध्ये कीर्तन आहे, मोहोळच्या जवळ. इथून आता तिकडंच निघायचं. पण या नीरा जिल्ह्यामध्ये, नीरा तालुक्यामध्ये थोडासा परमार्थाचं ही थोडंसं ओलय, तेवढं म्हणावं तसं नाहीये. तुम्ही राग करसाल बरं का माझा, पण मी सगळीकडे फिरतो म्हणून सांगेल तुम्हाला. पण जर हे ठिकाण इथं झालं तर आणखी काहीतरी परमार्थाला चालना मिळेल. तर या कार्यासाठी सर्वांनी मदत करा हीच विनंती करेल. मी माझ्या मित्रासाठी आज खूप आश्रम मोठा झाला. मी कीर्तन करतो, मी काय मोठा नाही, पण कीर्तन करून त्यांच्या गोशाळेसाठी 51,000 रुपयाची देणगी मी माझ्यापासून या ठिकाणी सुरुवात करेल. तुम्ही सुद्धा ती गोशाळा या ठिकाणी उभारण्यासाठी आपापल्या परीने मदत करा. महाराज येतील तुमच्याकडे, आत्ता नसले तरी तुमच्याकडे येतील, पण त्यांना नाही म्हणू नका. एक तुमचा माई बापासारखा हात त्यांच्या पाठीवर राहू द्या, हे कार्य होऊ द्या. नक्की तुमचं चांगलंच होईल एवढं मी छातीवर हात ठेवून सांगेल. तुमचं चांगलं होईल एवढं ठामपणे मी सांगेल. आताही मगाशी बऱ्याच लोकांनी या ठिकाणी मदत केली. माना सुतार सरांनी ती मूर्ती दिली. तसंच या गोशाळेसाठी कुणी पत्रा द्या, कुणी सिमेंट द्या, जरी एखादी वस्तू या ठिकाणी त्या शेडसाठी नक्की द्या. इथं गायांची सेवा होईल, धर्माचं काम होईल एवढी विनंती मात्र मित्राच्या वतीने मी करतो. नक्की करा. मी एक संन्यासी माणूस आहे, तुमच्या पुढे बोलतोय, पदर पसरतोय. आपल्या माणसाला सहकार्य करा एवढीच विनंती. माझं कीर्तन संपलंय, लक्ष राहू द्या.